बच्चूभाऊ कडू यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। आज खरं म्हणजे बच्चूभाऊ तसे जुने मूळचे शिवसैनिक, बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसैनिक, आणि गेले 25 वर्ष ते प्रहार संघटने सामाजिक संघटनेचं काम करतायत। शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, दिव्यांग, अगदी दलित, शोषित, पीडित, गोर गरीब जनतेसाठी लढणारा नेता, मी नेता नाही कार्यकर्ताच म्हणेल। कार्यकर्त्यासाठी कार्यकर्त्यांनी लढायचं असतं आणि कार्यकर्त्याच्या भूमिकेतून बच्चूभाऊंनी गेले अनेक वर्ष अगदी अपक्ष म्हणून देखील ते निवडून आले आणि अनेक प्रश्नांना न्याय मिळवून घेतला। कर्जमाफीचा देखील प्रश्न जो होता त्यावेळेस देखील मोठा आंदोलन त्यांनी राज्यात उभं केलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी अजितदादा त्यावेळेस होते कर्जमाफीचा देखील आम्ही निर्णय त्यावेळेस घेतला, कमिटी नेमली आणि झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तो जाहीर देखील केला। त्यामुळे दिव्यांगांसाठी देखील अनेक आंदोलनं त्यांनी केली। अगदी सर्वसामान्य सर्व घटकांसाठी रस्त्यावर उतरून लढणारा म्हणून नेता म्हणून त्यांची ओळख आहे, एक लढवय्या नेता म्हणून। आणि म्हणून बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, आनंद दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना ही त्यांना नवीन नाही आहे। विचार आमचे एकच आहेत, गोरगरिबाला न्याय देणं। मुद्दे आमचे एकच आहेत, सर्वसामान्यांना न्याय देणं। आणि त्यांनी फक्त विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केला नाही, तर त्यांनी आमच्याशी चर्चा झाली आणि सर्वसामान्य, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर या सर्व घटकांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी अनेक प्रश्न जे आहेत त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या अजेंड्यावर ते त्यांनी मांडले। आणि आमचं महायुतीचं सरकार देखील सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, दिव्यांगांचं आहे। आणि म्हणून आमची भूमिका एक आहे। त्यांच्या मागणीनुसार मी मुख्यमंत्री असताना दिव्यांग मंत्रालय देखील आम्ही सुरू केलं। महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे दिव्यांग मंत्रालय स्वतंत्र निर्माण करणारं। असे अनेक निर्णय त्या काळातही घेतले। मुख्यमंत्री पदाच्या माझ्या आजही आपण आताच्या काळात देवेंद्रजींच्या काळात देखील घेतोय। आणि त्यामुळे सर्वसामान्यांची बांधिलकी नाळ जुळलेला असा नेता आज शिवसेनेमध्ये आलेला आहे। त्यामुळे शिवसेना अधिक मजबूत होईल।